लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुड मॉर्निंग 40+ आदई वल्लभ विभाग भारतीय जनता पार्टी उत्तर मंडळाच्या वतीने इथे विनामूल्य प्रवेश क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर कुमार येस सुभाष भोईर टेंबोडे येस तुझं खास करून आम्ही कौतुक करू। आमच्या या विभागातील क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सुद्धा तुझं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करू, तुझं कौतुक करू, कारण एक अतिशय चांगली प्रकारे संकल्पना इथं उपलब्ध झाली आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली। चला मैदानामध्ये लगेच रन बघा स्पीडअप करायची आहे, सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पालेश्वरी पालेबुद्रुक आपण लगेचच शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी। अविनाश दादा उलवेकर, तुम्ही सर्जा बैल आणि बकासूर धावताना पाहिला असेल, तसं पाल्याचे सर्जा आणि बकासूर धावत होते अशोक उलवेकर आणि रुपेश उलवेकर। 9 धावा धावून काढल्या, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, खरंच कौतुक केलं पाहिजे। अशा पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली। आता टार्गेट असेल 26 धावांचं, 25 धावा काढल्या, 26 धावांचं टार्गेट ठेवलंय वल्लभ टीम समोर। 12 चेंडू 25 म्हणजे सॉरी 25चं टार्गेट आहे, 25 25चं टार्गेट, 25चं टार्गेट आहे। पंच शांडी पालकर आणि दीपक शेलके आपण लगेचच ज्या शतरक्षण करणाऱ्या संघाला सूचना द्या, शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी। सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे। सर उनका मिस्टेक था। 24 धावा झाल्यात, 25 धावांचं टार्गेट असेल। एक मिनिट अशोक भाई, एक मिनिट। हाँ 26ला विन आहे, सॉरी। पंचवीस धावा काढून 26 धावांचं टार्गेट ठेवलंय। आता मात्र सरासरी आपण पाहिली तर 12.5च्या रन रेटनी खेळायचंय। आता प्रत्येक बॉलला हाणामारी झाली पाहिजे। शैलेश खाडेकर आणि महेश भोईरला त्यांची बॅटिंग क्वालिटी दाखवावी लागेल। मात्र लक्षात घ्यायचं समोर गोलंदाज अशोक उलवेकर, जो रफ्तार का सौदागर ज्याला म्हटलं जातं, शोएब अख्तर पाले टीमचा। चला शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे, कारण अजून या सामन्यानंतर आपल्याला एक उर्वरित लढत अर्थात अंतिम सामना खेळवायचा आहे। त्याकरता आपण जास्त वेळ न दडवता बघा अजयदादा मोरावकर मैदानामध्ये, यमराजदादा म्हात्रे यांना पाहतो, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, मैदानामध्ये खऱ्या अर्थाने दाखल झालेले आहेत। पाले टीम स्पीडअप करायचं कारण आता अजून एक मॅच व्हायची आहे, फायनल मॅच खेळायची आपल्याला। स्पीडअप करा प्लीज। रुपेशजी उलवेकर थोडं मान। आज जर बाईक असती तर रुपेश उलवेकर बाईकवर घरी गेला असता, परंतु बाईक नाहीये, आज बाईक हुकली। चला मॅच इज ऑन। 12 चेंडू 26 धावांची गरज आहे। 13चं रिक्वायर्ड रन रेट असेल आणि 13च्या रिक्वायर्ड रन रेटला कशा पद्धतीने सामोरे जाईल वल्लभ टीम पाहायला मजा येईल। 12 चेंडू 26 धावांची गरज। मॅच इज ऑन। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे 40+ मास्टर साठी। पहिला चेंडू कनेक्शन प्रॉपर, षटकार। काय टायमिंग साधलंय शैलेश खाडेकरनी, जबरदस्त डान्सिंग डाऊन द विकेट। हल्लीच्या पोरींचा कनेक्ट करण्याचा प्रयत्न, बेस्ट टायमिंग। आणि आता मात्र अजय मोरावकर यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि त्यांनी नक्कीच 2 धावा वाचवल्यात आणि एकच डोंगर लागून आहे दोन्ही गावाला, त्यामुळे जडीबुटी एकच असावी। कारण शैलेश खाडेकरनी पहिल्या बॉलला ज्या पद्धतीने कनेक्ट केलंय त्या पद्धतीने 2 बॉलमध्ये 6 धावा आता इथे आल्यात। पुन्हा टायमिंग साधा प्रयत्न, 1 धाव तर मिळाली आहे। स्ट्रेट ड्राइव्ह द विकेट, आता मात्र मिस फिल्डिंग, चौकार।
आणि या 4 धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 10. आउटफील्ड खरा 100% देण्याचा मात्र प्रयत्न केला, मात्र बॉल ट्रॅव्हल करतो चौकारासाठी. नऊ चेंडू 16 धावांची गरज आहे. समीकरण बदललंय. 9 चेंडू 16 धावा. आता मात्र कनेक्ट करायचा प्रयत्न, एक्स्ट्रॅक्शन चांगलं आणि चांगलं एक्स्ट्रॅक्शन आपल्याला आता मात्र रुपेश उल्वेकर याच्याकडून मिळतंय. रुपेश जर एक्स्ट्रॅक्शन करायला लागला तर सुभाष ठाकूर चांगली गोष्ट आहे, कारण बाहेर फिल्डर राहणार नाही तो, म्हणजे आपल्याला तो ॲडव्हान्टेज आहे भविष्यामध्ये. आता मात्र 8 चेंडू 16 धावांची गरज. पुन्हा कनेक्ट करायचा प्रयत्न, रफ्तार का सौदागर, प्रत्येक बॉल त्याच पद्धतीने मारू देणार नाही, ही ओळख आहे अशोक उल्वेकरची. शैलेश खाडेकर बॅक टू फॅमिली. त्यांनी पेरलंय तेच आता उगवतोय, कारण या सिनियर खेळाडूंच्या ताळमीत खेळलेले आता यंगस्टर आपल्या खेळाला बघतायत आणि त्यांचा खेळ चांगला होतोय. ISPL सारखा प्लॅटफॉर्म आहे. जर आपल्यामध्ये ती क्वालिटी असेल, आपल्यामध्ये जर क्षमता असेल तर यंगस्टर्सला हा मेसेज आहे, चांगला खेळ करा ISPL पर्यंत जाण्यासाठी, आणि जर ती क्वालिटी नसेल तर आपलं कामाधंद्याकडे पण लक्ष द्या. आणि त्या क्वालिटीमध्ये रत्नदीप चौधरीचं नाव नक्की येतंय. चांगला चेंडू, मात्र चांगला अचूक चेंडू, लाईन आणि लेंथ प्रॉपर आहे. अशोक उल्वेकरची ओळख. पहिल्या चेंडूवर षटकार आला असेल, नंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार आला असेल, त्यानंतर केलेला कमबॅक. धावसंख्या धावफलकावर पाहतोय फक्त 10. त्याच्या होतो या काम सुभाष भोईर नेता काम, हे सबके होतो पे उसका नाम, करती सारे त्याला सलाम. जय जयकार होतो या फार नाही त्यांना कसली भीती, हे जय जयकार होतो या फार नाही त्यांना कसली भीती. कधी कोणाला जमणार नाही भोईर साहेबांची राजनीती. धन्यवाद. समीकरण होतं 9 चेंडू 16 धावांची गरज असताना, त्यानंतर 8 बॉल 16, 7 बॉल 16 आणि आता समीकरण आलंय 6 चेंडू 16 धावा. म्हणजे बॅक टू बॅक 3 नेगेटिव्ह चेंडू. ही ओळख आहे अशोक उल्वेकरची. अशोक उल्वेकरकडे फक्त स्पीड नाही, त्याच्याकडे कंट्रोल आहे, त्याचा टप्पा, त्याने एवढ्या वर्ष क्रिकेटची केलेली सेवा आणि त्या सेवेचं पूर्णपणे पाले टीमला फायदा करू देत असताना अशोक उल्वेकरने गोलंदाजी हाताळली. जरी षटकार चौकार लागला, पूर्ण स्कोअरला कंट्रोल केला. तुम्ही किती फास्ट बॉल टाकता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कुठे टप्पा टाकता हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर गोलंदाजी शिकायची असेल तर ग्लेन मॅकग्राथ ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज, अजिबात फास्ट बॉल टाकायचं नाही, परंतु सचिन तेंडुलकर सारख्याला पण थांबून ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती. रुपेश उल्वेकर 6 चेंडू 16 धावांची गरज. पहिला चेंडू महेश भोईर ने हा पाठवलाय 6 धावांसाठी. मॅच रंगली आहे. पालेवाला आयकॉन प्लेअर ची क्वालिटी. पहिल्या मॅच मध्ये 35 धावा, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये एफर्टलेस त्यांनी गेम केली आणि आता मात्र पहिलाच बॉलला षटकार खेचला. दुसरा चेंडू कनेक्ट करण्याचा प्रयत्न, मात्र नकार दिलाय गोटीरामने आणि आता समीकरण बदललंय. 4 चेंडू 10 धावांची गरज. आता मात्र बघा, वलप टीमचा विचार केला तर पूर्ण सीझन मध्ये प्रॅक्टिस करत नाही, मात्र फायनल मध्ये प्रवेश करते. हे खूप कौतुकास्पद आहे. काली वलप टीम आपण खेळताना पाहिलं आणि लक आहे, लक घेऊन, आणि महेश भोईर एक लकी प्लेअर त्यांच्या टीम मध्ये गेला. कनेक्शन प्रॉपर, षटकार आला. हा षटकार, समीकरण बदललं. 3 चेंडू 4 धावांची गरज आहे. हा महेश भोईर आहे ज्याने खारघर मध्ये येऊन दाखवलं की आपली ताकद काय, आणि या विभागाने दाखवलं तुझ्यावर असलेलं प्रेम आणि तुला संधी दिली. या 8 गावातील एक आयकॉन प्लेअर खेळायची संधी
लकी प्लेयर लकी चिट्टीने आला वलप टीम मध्ये आणि आता मात्र लकी गेम करताना 3 चेंडू 4 धावांची गरज. मॅच इज ऑन. कनेक्शन प्रॉपर. 1 धाव मिळाल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? प्रदीप गुलवेकर तिथे सज्ज. एका धावामध्ये समाधान मानतो की काय? आणि आता मात्र काय घडतंय? ही रन नाही. स्ट्राईक सोडणं गरजेची होती गोटीराम. स्ट्राईक सोडणं गरजेची आहे. तुम्ही स्ट्राईक शेवटला सोडली. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. समीकरण बदललंय. लक बदलली की काय? गोटीराम स्ट्राईकला. आता ऍडव्हान्टेज आहे. आणि आता काय घडणार? मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगणार की गोटीराम मोठा फटका मारून मॅचला जिंकवणार? रुपेश गुलवेकर कमबॅक करेल की काय घडणार? काय बिघडणार? कोलर टीमच्या कर्णधारांनी लगेच संपर्क करायचा आहे कॉमेंट्री बॉक्सशी. 2 चेंडू 3 धावाची गरज आहे. रुपेश गुलवेकर थांबणार नाही. त्याच्यामध्ये क्षमता आहे. रुपेश गुलवेकर फायटर आहे. शॉट ऑफ चेंडू. कनेक्शन प्रॉपर. मॅच विनिंग शॉट. गोटीराम ऑन फायर. वलप टीम हॅज विन. फायनल मध्ये प्रवेश केलाय. वलप क्रिकेट संघाने विजय संपादित केला. अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. अंतिम लढत असेल कोलवाडी विपक्ष वलप. आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. नागाव गावातील सुप्रसिद्ध युवा उद्योजक संदीप शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपला मी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने 10 गाव चषक क्रिकेट स्पर्धेच्या वतीने गुड मॉर्निंग 40+ आदाई वलप विभाग तथा भारतीय जनता पार्टी पनवेल उत्तर मंडल कमिटीच्या वतीने आणि खास करून सुभाष भोईर यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय गोटीराम पाटील ज्याने कॅप्टन शॉट मारला आणि गोटीराम पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या गोटऱ्या मॅच आपण आणि नाणेफेक केली जाईल बघा. इथे दोन्ही क्रिकेट संघ कोलवाडी विपक्ष वलप प्रकाश खाडेकर कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थाने 40+ खेळाडूंची नेहमी त्यांना सरावाची कमतरता भासते. सुनील यायचे आपण आणि आजचे प्रमुख पाहुणे संदीपदादा पाटील युवा उद्योजक नागाव यांना मी आमंत्रित करतो. या संदीपदादा आपल्या शुभास्ते नाणेफेक करायचे आहे आणि सामना मात्र 2 षटकांचाच असणार आहे. चला यश आमचे ऑर्गनायझर आहे त्यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न झाली. यश आपण संदीपदादांचा सन्मान करावा. सचिन शेठ चौधरी पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9चे विद्यमान अध्यक्ष माजी उपसरपंच वलवली यांच्या शुभास्ते त्यांचे परममित्र संदीप शेठ पाटील नागाव यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जात आहे. मैदानामध्ये दाखल व्हायचे बघा. वेल कमी आहे. स्पर्धा ऑर्गनायझर सुभाष भोईर कौतुक करावं लागेल. राजेश शेठ कातारा असतील आमच्या सर्व सहकार्यांचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगल्या प्रकारे स्पर्धा आपण पाहतो. डॉक्टर संतोष आगलावे साहेब या आपण व्यासपीठावर. जनार्दन आगलावे साहेब उपस्थित आहेत. अविनाश उलवेकर साहेब उपस्थित आहेत व्यासपीठावर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना 2 षटकांचा परंतु आपण जास्त वेळ तर वेळेच्या अभावी जर आपण जास्त वेळ घेण्याचा प्रयत्न केला तर 2च्या ऐवजी सामना 1 षटकांचा खेळवला जाईल. हॅलो माईक चेक 1 2 3 मला कुठे. चला स्पीडअप करायचं. कोलर टीम स्पीडअप करा. पार्थ आणि प्रमय थोडं स्पीडअप करा. सतीश महेश आगलावे थोडं स्पीडअप करा. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. फायनलचा मॅच. माननीय श्री पनवेल विधानसभा आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आपण पाहतोय. गुड मॉर्निंग 40+ आदाय वलप विभाग व भाजप पनवेल उत्तर मंडल आयोजित 10 गाव चषक नेवालीचा हा ग्राउंड राजेशजी काथारा यांच्या माध्यमातून आपल्याला ग्राउंड मिळतोय. यश सुभाष भोईर या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय.
मग त्याच्याबरोबर संतोष शेठ भोईर असतील आणि अर्जुन शेठ भोईर, आपण सर्व आयोजित इथे आणि सर्व मान्यवर या व्यासपीठावर आहेत, त्यांचे सर्वांचं मनापासून धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या विद्यमान सरचिटणीस ॲडव्होकेट सौभाग्यवती प्रतिभाताई सुभाष भोईर यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक आम्ही ते शुभेच्छा देत आहोत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला, match वेळ start कमी करायची आहे. ओपनिंग जोडी पाठवायची आहे. दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी. यश सुभाष भोईर याच्या माध्यमातून प्रत्येक चौकारास आणि षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक मिळेल. हॅट्रिक साठी 2000, कोणतीही हॅट्रिक असेल त्याच्यासाठी 2000 रुपये सुभाष सर भोईर यांच्या माध्यमातून. एक क्वालिफाईड व्यक्तिमत्व, एक आदर्श व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. पार्थ ऑन बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू महेशने कट केलाय, मात्र डिफेन्सिव्ह मोड मध्ये चांगलं कनेक्शन. पहिला चेंडू पार्थकडे, वेग आहे, टप्पा अचूक आहे, चांगली गोलंदाजी करतोय. आज यंगस्टर्स मध्ये रत्नदीप हरचंद्र चौधरी वलवली हा एक आदर्श, ज्याच्यामध्ये क्वालिटी दिसतंय ISPL पर्यंत जाण्याची, आणि त्याच पावलावर पाऊल ठेवताना बाकी यंगस्टर्स कोण येईल. दुसरा चेंडू कनेक्शन करण्याचा प्रयत्न, एक धाव तर मिळाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? गोटीरामने नकार दिला. आणि दुसऱ्याचा प्रयत्न फंबलिंग झाला आणि एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. हे 40+ क्रिकेट आहे. 2 चेंडू 2 धावसंख्या. पहिला चेंडू जरी डॉट असेल त्याच्यानंतर आलेल्या 2 धावा, आणि 2 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय. आणि आता मात्र वाईड, ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणार चेंडू. वाईड दर्शवलाय. पार थोडंसं लाईन चुकतोय, आणि लाईन जशी चुकली तिथे एक्स्ट्रा रन मिळाली. 3 धावसंख्या धावफलकावर पाहतोय. आज पूर्ण दिवसभर उपाशी पोटी कॉमेंट्री करतोय, आणि त्याचा एक आनंद पण वेगळाच प्राप्त इथे होतोय. चांगलं कनेक्शन, प्रॉपर टायमिंग करण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाजी अचूक आहे. पार्थकडे 3 पद्धतीचं गोल आता पाहिलं. एक खोलवर टाकलं, एक ओव्हर पिच पाहिलं, आणि एक शॉर्ट लेंथ पाहिलं. चांगली गोलंदाजी पार्थकडून. 3 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केल्यात. जरी अतिरिक्त धाव फेकला असेल त्याच्यानंतर कमबॅक पार्थकडून पाहायला मिळालंय. कोलवाडी संघ, कोलवाडी गाव ज्यांना वरदान आहे गोलंदाजीचं, आणि त्याच पद्धतीने क्वालिटी गोलंदाजी करत असताना पार्थ ऍक्शन, लाईन, लेंथ, टप्पा परफेक्ट आहे. मेरिट गोलंदाजी आपल्या पार्थकडून पाहायला मिळते. पार्थ एक शांत स्वभावाचा खेळाडू आणि चांगलं गोलंदाजी करतोय. कंट्रोल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत. 4 चेंडूमध्ये 3 धाव मिळाल्या. समोर महेश भोईर जो आयकॉन प्लेअर आतापर्यंत खेळतोय वलप टीममध्ये, ज्यांनी ताकदीवर वलप टीमला पाठवलंय. आता कनेक्शन प्रॉपर आहे, टायमिंग चुकलंय, क्षेत्ररक्षक सज्ज, चुकी करणार नाही. महेश भोईर बॅक टू पॅव्हलियन. नक्की वलप टीम मध्ये असेल, मात्र काहीतरी रणनीती असावी. पार्थ वैयक्तिक शेवटचा चेंडू घेऊन येतो. समोर सुनील पाटील इन्फॉर्म बॅट्समन, कनेक्ट करण्याचा प्रयत्न, स्पीड, वेग, परफेक्ट लाईन आणि लेंथ. निर्धाव चेंडू, धावा फक्त खर्च केल्या 3, आणि त्याच्यामध्ये एक अतिरिक्त धाव. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे यंगस्टर्ससाठी. महत्वाचं 40+ अगेन्स्टमध्ये गोलंदाजी करतो यासाठी नाही म्हणत, मात्र त्यांनी ज्या लाईन आणि लेंथला 6 चेंडू फेकलेत त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स पाहायला मिळालं. पार्थचं कौतुक केलं पाहिजे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, धावसंख्या धावफलकावर पाहतोय 3. चला या सामन्यामध्ये कोलवाडी क्रिकेट संघ विजेता ठरला तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरेल पालेश्वरी रेग्युलर संघ
आणि सामना वलभ क्रिकेट संघाने जिंकला. तर तृतीय क्रमांकाचा मानकरी 40+ पाले बुद्रुक. पहिला चेंडू प्रमाईचा पायथागोरस प्रमाय सोडलाय. षटकार मारलाय गोटीरामने आणि या षटकाराने उंचाखुरा षटकार आणि या षटकाराने जबरदस्त स्टार्ट मिळालाय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 9. मात्र थोडंसं टेन्शन मध्ये असेल की प्रमाईने असं बॉल का टाकलं ओव्हर पिच. कारण प्रमाई सोडवता यंगस्टर्स जमले होते. 40+ ची ताकद दाखवली ती. शॉर्ट ऑफ चेंडू नंतर कनेक्ट केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न. एक धाव तर मिळाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. सतीश तिथे सज्ज आणि मात्र दुसऱ्याचा प्रयत्न रिस्क घेतली आहे आणि आता नकार दिलाय. जर कोळवाडी संघाने विजय मिळवला या मॅच मध्ये तर नाताशेठ अगलावे यांच्याकडून 2000चं पारितोषिक. नाताशेठ अगलावे यांच्या कुटुंबामध्ये क्रिकेटर्सचं भरणं आहे. निवृत्ती अगलावे असेल, डॉक्टर संतोष अगलावे असतील, प्रमोद अगलावे असेल. मात्र 40+ कनेक्ट केलं षटकार. ही ताकद आहे 40+ ची. जरी तुमच्याकडे वेग असेल, आमच्याकडे टायमिंग आहे, क्लास आहे. तो क्लास दाखवत असताना वलभ संघाचे दोन्ही शिलेदार गोटीराम पाटील आणि सुनील पाटील. प्रमाय ज्याने यंगस्टर्स मध्ये मेडन ओल टाकली होती, मात्र आता 3 चेंडूंमध्ये 13 धावसंख्या खर्च केले. जसं निवृत्ती आगलाव्यांचं नाव घेतलं, त्यांचं चिरंजीव इथे उपस्थित आहे. तुला तुझ्या वडिलांचं क्रिकेट माहीत नसेल, मात्र चांगला खेळ, चांगलं टॅपिंग क्रिकेट. 1 धाव तर मिळाली आणि 4थ्या बॉलमध्ये सिंगल. आता मात्र सुनीलनी ही ताकद दाखवली, गोटीराम पाटीलनी ताकद दाखवली आहे आणि धावसंख्या धावफलकावर आहे ती 17. आता 17 का खतरा. चेंडू उरले 2. या 2 ओव्हरमध्ये टार्गेट सेटिंग आपल्याला करावी लागेल. मोठे फटके आले तर अगेन्स्ट यंगस्टर्स तुम्हाला चांगली गोलंदाजी करायला चांगली इन्व्हेस्टमेंट होईल. गोटीराम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र अंपायर दर्शवतो वाईड. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. 1+1 धावसंख्या 19 ऑन अ स्कोर बोर्ड. आता मात्र शेवटचे 2 बॉल. या 2 बॉलमध्ये स्पीडअप करा प्लीज. प्रमाय अंपायर प्रेशर नको आणू, तू गोलंदाजीवर लक्ष दे. चांगली गोलंदाजी होते. आता मात्र चौकार जातो की काय. 1 धाव तर मिळाला. दुसऱ्याचा प्रयत्न. मात्र नितेश आगलावे तिथे सज्ज. डॉक्टर निलेशचं नाव आलं माझ्या तोंडात. मात्र नितेश तिथे उपस्थित. काय गोलंदाजी होती नितेशची पण. एक काळ चांगलं गोलंदाजी आपण पाहिली नितेशच्या माध्यमातून सुद्धा. आणि आता निलेश पण इंटरनॅशनल लेवलला क्रिकेट खेळतो आणि जबरदस्त खेळ होते. आता मात्र शेवटचा चेंडू प्रमायचा. समोर फलंदाज गोटीराम पाटील. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टायमिंग. सतीश चुकी करणार नाही. विकेट मिळाला आणि टार्गेट सेट झालाय 20 आणि 21 धावांचं टार्गेट. आमचा राजेश कातारा दादा रे हायकिंग मेकर. 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 या वलभ टीमचं कौतुक केलं पाहिजे. 8 संघ प्रॅक्टिस करतात, 7 संघ प्रॅक्टिस करतात. वलभ प्रॅक्टिस करत नाही आणि वलभ फायनलमध्ये. शैलेश काडेकर परत आलाय. जरी अनफिट असेल, संघाला गरज आहे त्यासाठी परत शैलेश काडेकर याचं कमबॅक पाहतोय आपण. चला पुन्हा एकदा दोन्ही क्रिकेट संघाचा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व शिलेदारांचा या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर सुभाष भोईर टेमोडे यांच्या वतीने, राजेश कातारा असतील, आमचे सचिन दादा चौधरी, या त्रिवेणी संगमच्या वतीने
मनपूर्वक आपणा सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. 40+ वावंजे वलभ विभागीय आदई विभागीय 40+ अध्यक्ष रुपेश उलवेकर स्टेजशी संपर्क साधावा. स्पीडअप करायच्या बघा. सतीश मैदानामध्ये दाखल व्हावं. बघा गावदेवी कोलवाडी क्रिकेट संघाला एक सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेवर आपलं नाव सोडणं अक्षरामध्ये लिहिलं, अर्थात प्रथम क्रमांक विजय संपादित केलं तर निश्चित स्वरूपात समाजामध्ये ज्यांचा आदर सन्मान केला जातो असे एक आदरणीय व्यक्तिमत्व नाथाशेठ आगलावे साहेब कोलवाडी नाथ कंस्ट्रक्शन यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आणि याचबरोबर महागुरू मी अविनाश दादा उलवेकर यांचं कौतुक करेन. जेव्हा जेव्हा 40+च्या कुठेही आम्ही टुर्नामेंट खेळू दे, अविनाश दादा आमच्यासोबत नेहमी असतात आणि त्यांचा पाठबळ आम्हाला खूप ऊर्जा देतो, हे मात्र निश्चित आहे. टार्गेट असेल 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. रुपेश उलवेकर सतीश रेड्डी राहायचे आहे. शैलेश चला गोलंदाजीसाठी सज्ज राहायचे आहे. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. शैलेश खाडेकर आणि बॉलिंग ट्रॅक समोर फलंदाज सतीश थांबणार नाही. पहिल्याच बॉलला फ्लॅट षटकार आला आणि या षटकाराच्या मध्ये धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 6. आता मात्र समीकरण बदललंय. 11 चेंडू 15 धावांची गरज. सामना जिंकला तर जनार्दन बुवा आगलावे. चांगला चेंडू, चांगला टप्पा, अचूक टप्पा पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल कनेक्ट करू शकला नाही, पूल करण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू. 2 चेंडू मध्ये 6 धावसंख्या. आता समीकरण 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. फायटिंग स्कोर आहे, फाईट करावं लागेल. शैलेश खाडेकरकडे ती क्वालिटी आहे, मात्र सतीश आगलावे थांबणार नाही. सतीश कनेक्शन टायमिंग चुकलाय. बॉल कनेक्शन प्रॉपर आहे टुवर्ड्स द लेग साइड. षटकार आणि या 6 धावांनी धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 12. पाहतोय 9 धावांची गरज आहे. आता मात्र सतीश ऑन ए फायर, बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 18. चला सतीश या षटकात जर सामना फिनिश केला तर जनार्दन बुवा आगलावे कोलवाडी यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज सतीशसाठी दिलं जाईल. आणि तुम्ही जर पाहिलं ना महागुरू, तर सर्वात आनंद जास्त जनार्दन बुवा यांच्या तोंडावर दिसतोय आपण, कारण ज्या पद्धतीने षटकार मारतोय सतीश. बॅक टू बॅक 4था षटकार. मॅच विन, मॅच फिनिश. चॅम्पियन ठरतोय कोलवाडी संघ. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तर चॅम्पियन टीम कोलवाडीसाठी. सतीशसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज जनार्दन बुवा आगलावे यांच्या वतीने आणि पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 चे विद्यमान अध्यक्ष सचिन शेठ चौधरी यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज. चला आता जी लढत झाली या लढतीमध्ये इथे कोलवाडी क्रिकेट संघाने विजय संपादित केलेला आहे. प्रथम क्रमांक गावदेवी क्रिकेट संघ कोलवाडी, द्वितीय क्रमांक संघ ठरलेला आहे ग्रामस्थ मंडळ क्रिकेट संघ वलभ, तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक रेग्युलर संघ ओमकार वास्कर यांचा, आणि चतुर्थ क्रमांकाचा संघ ठरलेला आहे रुपेश उलवेकर अर्थात एम्रदादा म्हात्रे यांचा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. स्पर्धा आपण पाहतो खास करून सहसंयोजक उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी ऑरियन्सचे सहसंयोजक युवा नेते एस सुभाष भोईर आपण अतिशय चांगल्या प्रकारे एक चांगल्या संकल्पनेतून या विनामूल्य प्रवेश स्पर्धेचं आयोजन केलं. त्या